गळालं, त्या हरणाचं दूध गळालं, तर ते दूध कोणतं आणि तो हरण कोणता? तर हरण ज्याला आपण म्हणतो मृग. आदरणीय शाहीर साहेब, त्याच्या दोन जाती आहेत, हा, नर आणि मादी. तर ज्याला मृग म्हणतो, त्या मृगाची जी कस्तुरी आहे, कस्तुरी, हा, तर ती कस्तुरी त्याची गळली, तर त्या कस्तुरीला आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये हिंग म्हणतो. हिंग जाते, पण हिंगाची वाद जात नाही. आणि ती कस्तुरी, आदरणीय शाहीर साहेब, ती जी कस्तुरी आहे, तर ती ओरिजिनल कस्तुरी आजही दुकानामध्ये मिळते, तर ती मृगाची कस्तुरी आहे. तर त्याचं नाव आहे मृग आणि दूध रूपीची कस्तुरी आहे. तर आदरणीय शाहीर साहेब, आता माझा प्रश्न आहे, साधा प्रश्न, सोपा आणि सरळ प्रश्न. साधा, सोपा आणि सरळ प्रश्न तुम्हाला विचारतो. झाली का वेळ? तुम्ही माईक 7 मिनिट आहेत का? भाऊजी तुम्ही हातात धरला का नाही जी? माहित नाही का? 7 मिनिट आहेत का 12 मिनिट बाकी आहेत? तुम्ही हातात धरले का ढिल्यात पडते माणूस? मी ढिली पडतो मग. आदरणीय शाहीर साहेब, माणसाचा मुख्य धन कोणता? माणसाचा मुख्य धन कोणता? डोकं लढवा आणि योग्य उत्तर द्या. आदमी का? आदरणीय शाहीर साहेब, आदमी की मुख्य दौलत कौन सी और उसका नाम क्या है? तो यह आपको बताना है. आता म्हणाल, कोणाजवळ किती एकर असेल तर कोणी विचारत नाही त्याच्यावर जमीन किती आहे, विचारतात फक्त पोरं बारा किती आहेत.
भरला आखाडा जमली कुस्ती मैफिल बसली बघण्या दोघाची हस्ती रंगत मिळू द्या रंगतीला आणि मजा मग येईल गमतीला गुणवान जाहीर संगतीला आणि मजा येईल गमतीला मजा येईल गमतीला आदरणीय शाहीर साहब हजारों में बात बोलो कोई ना बोले उठ क्या बात कोई ना समझे झूठ ऐसी जगह में बैठा करो कि कोई ना बोले उठ ये नीचे वाले रूठे तो रुकने दो मगर ऊपर वालों को बोलना कि तू मत रूठ और ऊपर वाला रूठ गया तो होगी सभी से टूटा ज्ञानी कभी ज्ञान का मन में कपट रखता नहीं सामना बड़ा तगड़ा है बोलने न होईल का नाही बा ज्ञान ध्यान का पता नहीं कुछ शायर ऐसे होते हैं क्या बात है शेर को सवा शेर मिला तो मन के मन में रोते हैं हम तो अज्ञानी को ज्ञान के पाने से धोते हैं और जैसी हमें जगह मिली वैसा हम अपना ज्ञान का बीज बोते हैं शाहिर साहेब क्या जो खुद को ज्ञानी समझने वाले वो नादान होते हैं जिन्हें अक्ल नहीं होती वो ताव में आ जाते हैं प्यार के गहराई में बड़े बड़े पत्थर भी पिघल जाते हैं हाथी कितना भी गहरा क्यों ना हो उसे छोटी छोटी चिड़िया भी निगल जाती है टक्कर है ज्ञान की मैं आपसे तमीज से गाऊंगा आदरणीय शाहिर साहब दिल से ख्वाहिश लेके घर से निकला हूँ आपसे आज कुछ सीख कर ही जाऊंगा जुल्म कभी किसी पे करता नहीं साहेब आप समजते होगे मेरे को राऊत साहेबला आपण विशेष सूचना दोन्ही शहरांना याच्यानंतर कमिटीचं मंडप बनलं आहे त्या 45 मिनिटाचा राऊत तुम्हाला दिला जाईल समजले का कमिटीचं मंडप बनलं आहे त्या तुम्हाला 45 मिनिटाचा राऊंड दिला जाईल पहिले 12 मिनिटाचं होतं आता कमिटीचं मंडप बनलं 15 मिनिटं साहेब 4 मिनिट बाकी आहे 4 मिनिट आणखी तुमच्या नियमाप्रमाणे 4 मिनिट बाकी आहे. 2 मिनिट तुमच्यावर ठेवतो आणि 2 मिनिटात आठवतो